Good morning to all of you. Good morning, sir. Everyone is present? Reply me. Everyone is present? Yes, sir. Yes, sir. Okay, Yes, so we have almost spent 2 lectures on the second chapter, Introduction to Analytical Chemistry. Okay, what we have seen, qualitative analysis, quantitative analysis, analysis टाइप पाहिले आपण. त्याच्यानंतर सायंटिफिक नोटेशन्स पाहिले आपण, केमिकल मेथड्स पाहिल्या, केमिकल मेथड्स फॉर क्वालिटेटिव्ह अनालिसिस अँड क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाऊंड साठी काही वेगळ्या मेथड होत्या, इनऑर्गॅनिक कंपाऊंड साठी काही वेगळ्या मेथड होत्या. एलिमेंट डिटेक्शन टेस्ट पाहिली आपण, एलिमेंट डिटेक्शन केलं जातं, डिटेल मध्ये शिकायचं आहे ते आपल्याला. त्याच्या अगोदर तुम्हाला एक सेम पार्ट आहे, प्रिसिजन आणि अॅक्युरेसी, जो फिजिक्स मध्ये आहे. फिजिक्स मध्ये आहे ना तुम्हाला मेजरमेंट्स या चॅप्टर मध्ये तुम्हाला एरर अनालिसिस, एरर, प्रिसिजन, अॅक्युरेसी, सायंटिफिक फिगर्स, डायमेन्शन्स या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्याच्यापैकी आपण पाहिलेलं आहे सायंटिफिक नोटेशन्स म्हणजे काय. कोणतीही व्हॅल्यू लिहित असताना आपण कोणत्या फॉर्म मध्ये लिहितो, n इंटू 10⁻n, कॅपिटल N इंटू 10⁻ स्मॉल n. म्हणजे काय, n ची व्हॅल्यू 1 to 9 असते. म्हणजे काय, एका डिजिट नंतर आपण पॉइंट देतो. त्या फॉर्मॅट मध्ये आपण काय करत असतो, कोणतीही संख्या मेन्शन करत असतो, कोणताही नंबर मेन्शन करत असतो, आणि जे काही बाकीची व्हॅल्यू चेंज होऊ नये म्हणून जे काही बाकीच्या गोष्टी असतील त्या आपण पॉवर फिगर मध्ये एक्सप्रेस करतो. 10⁻, आयदर पॉझिटिव्ह येईल किंवा निगेटिव्ह मध्ये पॉवर येईल. ओके, तर आजच्या लेक्चरला आपल्याला पाहायचं आहे व्हॉट इज मीन बाय प्रिसिजन अँड व्हॉट इज मीन बाय अॅक्युरेसी. ओके, एरर पाहिलेला आहे आपण. एरर मध्ये आपण सांगू शकतो जी व्हॅल्यू ओरिजिनल आहे, अॅक्युरेट आहे, त्याला आपण काय म्हणत असतो, ट्रू व्हॅल्यू. व्हॉट इज मीन बाय ट्रू व्हॅल्यू, जी ओरिजिनल व्हॅल्यू आहे. जसं एक्झाम्पल दिलं होतं मी, 1 kg शुगर आहे. 1 kg शुगर म्हणजे काय, 1000 ग्रॅम शुगर आहे, 1000 ग्रॅम. तर एक्झॅक्टली 1000 ग्रॅम म्हणजे ती त्याची काय झाली, ट्रू व्हॅल्यू. पण आपण ज्यावेळी फाइंड आउट केली, आपण ज्यावेळी वेट बॅलन्स वरती मास चेक केलं त्या शुगरचं, त्यावेळी ते आपल्याला 999 ग्रॅम भेटतं. तर आपली जी व्हॅल्यू आहे तिला आपण काय म्हणणार, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. आपली जी व्हॅल्यू आहे तिला आपण काय म्हणणार, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. मग ट्रू व्हॅल्यूलाच आपण दुसरं नाव दिलं होतं ऍक्सेप्टेड व्हॅल्यू किंवा ओरिजिनल व्हॅल्यू. ओरिजिनल व्हॅल्यू, ऍक्च्युअल व्हॅल्यू, ट्रू व्हॅल्यू, ऍक्सेप्टेड व्हॅल्यू. ओके, म्हणजे जी काही ओरिजिनल क्वांटिटी आहे ती. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू म्हणजे काय, आपण आपलं जे ऑब्झर्वेशन आहे, आता हे मॅन टू मॅन, पर्सन टू पर्सन हे ऑब्झर्वेशन काय होणार आहे, थोडंसं वेगळं येऊ शकतं. कुणाचं 999 येईल, कुणाचं 998 येईल, कुणाचं 999.5 येईल, कुणाचं 1000+1 ग्रॅम येईल. ओके, तर या सगळ्या व्हॅल्यू आपल्या काय आहेत, आपण जे मेजरमेंट घेतो त्याला आपण ऑब्झर्व्ड व्हॅल्यू म्हणतो. मग याच्यामध्ये ऍब्सोल्यूट एरर काय केला जातो, फाइंड आउट केला जातो, ऍब्सोल्यूट एरर. सो राईट डाऊन. ऍब्सोल्यूट एरर कशाला म्हणणार आपण, ऍब्सोल्यूट एरर सिंपल आहे, जी ऑब्झर्व्ड व्हॅल्यू असते आपली, जी ऑब्झर्व्ड व्हॅल्यू असते आणि जी ट्रू व्हॅल्यू असते. जी ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आहे आपली आणि जी खरंच ओरिजिनल व्हॅल्यू आहे, याच्यामध्ये जो काही डिफरन्स येणार आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, ऍब्सोल्यूट एरर. त्याला काय म्हणणार आहे आपण, ऍब्सोल्यूट एरर. मग कसं सांगता येईल ऍब्सोल्यूट एरर, ऍब्सोल्यूट एरर इज इक्वल टू ऑब्झर्व्ड व्हॅल्यू, राईट डाऊन दिस, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू, म्हणजे ओरिजिनल व्हॅल्यू. So this is the formula. This is the formula for absolute error. आता पहा, 1000 ग्रॅम शुगरचं एक्झाम्पल दिलं, 1000 ग्रॅम. ओके, तुमच्यापैकी फॉर एक्झाम्पल सुरेशनं जर याची मेजरमेंट घेतली आणि सुरेशला जर मेजरमेंट भेटली 999 ग्रॅम. ओके, आणि जर कीर्तीने परत काय केलं, याची मेजरमेंट घेतली, कीर्तीला भेटली 1002 ग्रॅम. या पद्धतीच्या व्हॅल्यू भेटतायत तुम्हाला. मग ही काय झाली याची 1000 ग्रॅम, ही काय झाली याची 1000 ग्रॅम, ही याची काय झाली, ट्रू व्हॅल्यू, जी ओरिजिनल आहे. ही काय झाली याची ओरिजिनल व्हॅल्यू झाली. ओके, मग सुरेशला किती भेटले, सुरेशला 999 ग्रॅम भेटलेला आहे, 990 ग्रॅम. कीर्तीला किती भेटलेला आहे, कीर्तीला व्हॅल्यू भेटलेली आहे 1002 ग्रॅम.
ओके, ह्या झाल्या तुमच्या ऑब्झर्व्ड व्हॅल्यू. सॉरी, ही झाली ट्रू व्हॅल्यू. 1000 ग्रॅम ही काय झाली? ट्रू व्हॅल्यू झाली किंवा ऍक्सेप्टेड व्हॅल्यू झाली, ओरिजिनल व्हॅल्यू झाली. आणि ऑब्झर्व्ड व्हॅल्यू काय असतील? तर या दोन काय असतील? ऑब्झर्व्ड व्हॅल्यू असतील, ज्या सुरेशला आणि कीर्तीला त्यांच्या मेजरमेंट मधून भेटलेल्या आहेत. मग इथं किती ग्रॅमचा एरर आहे ओरिजिनल व्हॅल्यू आणि याच्यामध्ये? 1 ग्रॅमचा एरर आहे. इथं ओरिजिनल पेक्षा 2 ग्रॅम जास्त भेटले म्हणजे इथं एरर कितीचा आहे? 2 ग्रॅमचा एरर. सुरेशच्या केसमध्ये जर आपल्याला एरर फाइंड आउट करायचा आहे, कोणता एरर? ऍब्सोल्यूट एरर. ऍब्सोल्यूट एरर फाइंड आउट करायचा आहे सुरेशच्या केसमध्ये, सुरेशच्या मेजरमेंट मध्ये. तर सुरेशच्या मेजरमेंट मध्ये आपल्याला ऍब्सोल्यूट एरर किती भेटतोय? ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू म्हणजेच काय? 999 मायनस 1000. आणि या दोन्ही व्हॅल्यू कशामध्ये असतील? ग्रॅम युनिट मध्ये असतील. ओके, तर आपल्याला काय मिळणार आहे? -1 ग्रॅम हा काय भेटणार आहे? ऍब्सोल्यूट एरर. का तर ओरिजिनल व्हॅल्यू पेक्षा कमी ऑब्झर्वेशन आलेलं आहे, कमी मेजरमेंट आलेली आहे. जे काही क्वांटिफाय केले तुम्ही ते कमी आहे ओरिजिनल पेक्षा, म्हणून त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह येते. म्हणूनच आपण ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मधून ट्रू व्हॅल्यू काय करतो? मायनस करतो. हे झालं सुरेशसाठीच. कीर्तीसाठी सांगू शकतो का आपण काय येईल ऍब्सोल्यूट एरर? रिप्लाय मी +2. +2 येणार. का तर ऑब्झर्व्ड व्हॅल्यू किती आहे? 1000 पेक्षा जास्त आहे. 1002 मायनस ओरिजिनल व्हॅल्यू असेल 1000 ग्रॅम, मिळणार आहे तुम्हाला +2 ग्रॅम एवढा एरर भेटणार आहे. ओके, तर या पद्धतीने आपण सिम्पली या फॉर्म्युल्याने काय करू शकतो? ऍब्सोल्यूट एरर इज इक्वल टू ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. एवढं सिंपल आहे हा. राईट डाऊन दिस फॉर्म्युला. यू कॅन इझिली कॅल्क्युलेट एरर. आता हाच एरर रिलेटिव्ह एरर मेथड मध्ये सांगितला जातो. हा जो ऍब्सोल्यूट एरर आहे हा रिलेटिव्ह मेथडने सांगितला जातो. रिलेटिव्ह मेथड म्हणजे रिलेटिव्ह ऍब्सोल्यूट एरर असणार आहे हा, किंवा याला सिम्पली रिलेटिव्ह एरर असं म्हणतात. जेव्हा कधी रिलेटिव्ह हा शब्द येतो तेव्हा लक्षात ठेवायचं की विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल व्हॅल्यू याचं रिलेशन घेतलं जातं, आणि मेजॉरिटी टाइम्स, मॅक्झिमम टाइम्स हे रिलेशन पर्सेंटेज मध्ये असतं. रिलेटिव्ह म्हणजे काय? पर्सेंटेज म्हणजे जो काही एरर फाइंड आउट झालेला आहे तुम्हाला, जो काही एरर भेटलेला आहे ऍब्सोल्यूट एरर, जो आता आपण 1 ग्रॅम 2 ग्रॅम कॅल्क्युलेट केला, हा एरर विथ रिस्पेक्ट टू और विथ कम्पेअर टू ट्रू व्हॅल्यू, विथ कम्पेअर टू ट्रू व्हॅल्यूशी याची कंपॅरिझन केली जाते. आणि रिलेटिव्ह आहे म्हणजे ते कशामध्ये मेन्शन केलं जातं? इंटू पर्सेंटेज, म्हणजे इंटू 100 न त्याला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. मग आता जी व्हॅल्यू भेटली होती आपल्याला ऍब्सोल्यूट एरर, जे आपण ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू करून आपण सिम्पली सबट्रॅक्शन करून काढलेलं आहे, ते ऍब्सोल्यूट एरर विथ रिस्पेक्ट टू म्हणजे आउट ऑफ ट्रू व्हॅल्यू और डिवायडेड बाय ट्रू व्हॅल्यू विथ रिस्पेक्ट टू ट्रू व्हॅल्यू, आणि पर्सेंटेज मध्ये आहे म्हणून 100. आणि हे आन्सर कसं भेटणार आहे आपल्याला? हे आन्सर आपल्याला पर्सेंटेज मध्ये भेटतंय. आन्सर कशामध्ये भेटतंय? पर्सेंटेज मध्ये. सो राईट डाऊन दिस फॉर्म्युला. रिलेटिव्ह एरर इज इक्वल टू ऍब्सोल्यूट एरर अपॉन ट्रू व्हॅल्यू इंटू 100. काय डाऊट आहे याच्यामध्ये? फाइंड आउट करता येईल का तुम्हाला रिलेटिव्ह एरर? हो सर. डिफिकल्ट आहे का फॉर्म्युला? फॉर्म्युला डिफिकल्ट नाही. आहे? नाही ना? म्हणजे जो काही एरर फाइंड आउट केला, म्हणजे ओरिजिनल व्हॅल्यू पेक्षा किती कमी किंवा जास्त व्हॅल्यू भेटली ते आपण फाइंड आउट केलं. त्याचं साईन पण माहित असतं आपल्याला. कमी आलं तर मायनस साईन येतं आपोआप, जास्त आलं तर पॉझिटिव्ह साईन येतं. म्हणजे ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू केली, तुम्हाला ऍब्सोल्यूट एरर भेटला. विथ रिस्पेक्ट टू ट्रू व्हॅल्यू, जी ट्रू व्हॅल्यू आहे त्याला डिवाइड करा, 100 न मल्टिप्लाय करा, तुम्हाला काय भेटला? रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह एरर म्हणजे पर्सेंटेज मध्ये एरर. हा एरर रिलेटिव्ह मेथडने पर्सेंटेज मध्ये काय केला जातो? एक्सप्रेस केला जातो. एक प्रॉब्लेम दिलाय पहा याच्यावरती. इन अ लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट 10 ग्रॅम पोटॅशियम क्लोराइड सॅम्पल ऑन डिकम्पोजिशन गिव्स following data. The sample contains 3.8 gram of oxygen and the actual mass of oxygen in the quantity of potassium chlorate is 3.92 gram. Calculate the absolute error and calculate the relative error. म्हणजे एक सिंपल रिएक्शन दिलेलं आहे पहा तुम्हाला. पोटॅशियम क्लोराइडचं एक्झाम्पल दिलेलं आहे. KClO3 हा त्याचा फॉर्म्युला आहे. ज्यावेळी याचं डिकम्पोजिशन केलं जातं लॅबोरेटरीमध्ये, सिम्पली तुम्ही या मॉडेलला जर केलं, इनऑर्गॅनिक कंपाऊंड, सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस पाहिलं आपण मेथड. सिंपल इनऑर्गॅनिक कंपाऊंड साठी ज्यावेळी आपण कधी त्याच्यामध्ये इलेमेंट डिटेक्शन टेस्ट करतो किंवा क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करतो, तर बाकीचे सगळे कंपाऊंड आपण हीट करून काय करतो? क्रुसिबल मध्ये डिकम्पोज करतो, आणि आपल्याला जो ओरिजिनल त्याच्यामध्ये राहिलेले रेसिड्यू आहेत त्याचा आपल्याला काय भेटतो? मास त्याचं. याला ज्यावेळी तुम्ही हिटिंग करता त्यावेळी याचं कन्व्हर्जन होतं KCl मध्ये प्लस
ऑक्सिजन. याच्यामध्ये मला काय भेटतो? ऑक्सिजन. जर रिएक्शन बॅलन्स करायची असेल तुम्हाला, फॉर एक्झाम्पल KClO3 gives KCl plus ऑक्सिजन. ऑक्सिजन डायटॉमिक गॅस आहे. सिंगल ऑक्सिजनचा ऍटम भेटत नाही कुठंच. ओके, सिंगल ऑक्सिजनचा ऍटम का भेटत नाही? कारण नेचर मध्येच प्रेझेंट असताना तो काय आहे? डायटॉमिक गॅस आहे. ओके, आपण फक्त मोलच्या कॅल्क्युलेशन साठी ऍझ्युम करत होतो सिंगल ऍटमचा 1 मोल. हे ऍझम्पशन होतं आपलं. पण ज्यावेळी रियालिटी मध्ये वर्कआउट करता तुम्ही, तर ऑक्सिजनचा सिंगल ऍटम कधीच भेटणार नाही मला, कारण नेचर मध्येच प्रेझेंट असताना ऑक्सिजन हा डायटॉमिक गॅस म्हणून प्रेझेंट आहे. या रिएक्शनला मला बॅलन्स करायचं आहे. तर मी कशा पद्धतीने करू शकतो बॅलन्स? पहा, 3 ऑक्सिजन आहेत, KCl आहेत. ऑक्सिजनची संख्या जास्त आहे. इथं पण मला ऑक्सिजनची संख्या काय करावी? जास्त. इथं 3 ऑक्सिजनचे ऍटम आहेत, इथं काय आहेत? 2 ऑक्सिजनचे ऍटम आहेत. याच्या नंबरने मी याला मल्टिप्लाय करणार आणि याच्या नंबरने मी याला मल्टिप्लाय करणार, तर त्यावेळी ह्या दोन गोष्टी बॅलन्स होऊन जातात. जर मी 2 ने याला मल्टिप्लाय केलं, ओके, आणि 3 ने याला मल्टिप्लाय केलं, तर पहा ऑक्सिजनची संख्या किती होते? 2 into 3 6 ऑक्सिजन ऍटम आहेत. 3 into 2 6 ऑक्सिजन ऍटम आहेत. ऑक्सिजन बॅलन्स झालेले तिथं आपले. राहिलेले बाकीचे बॅलन्स होत आहेत का? पहा, 2 KCl आहे इथं आणि इथं 1 KCl आहे. मग याला पण आपण 2 म्हणूयात. तो 2 KCl 2 KCl 2 into 3 6 ऑक्सिजन ऍटम, 3 into 2 6 ऑक्सिजन आहे. या पद्धतीने आपण रिएक्शन बॅलन्स केले. पहा, हे रिएक्शन नाही शिकायची तुम्हाला. तुम्हाला फक्त विचारले ऑक्सिजन किती भेटला. तर ऑक्सिजन आपल्याला लॅब रिडिंग मध्ये भेटलेला आहे 3.8 ग्रॅम. ऑक्सिजन आपल्याला किती भेटला? 3.8 ग्रॅम. 3.8 ग्रॅम म्हणजे तुम्ही 8 वरती 0 देऊ शकता. 3.80 ग्रॅम एवढा भेटलाय. आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला. ऍक्च्युअल व्हॅल्यू किती आहे पहा, आपली ऑब्झर्व्ड व्हॅल्यू झाली 3.80 ग्रॅम आणि ट्रू व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 3.92 ग्रॅम. मग आता काय कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही? याच्यावरून ऍब्सोल्यूट एरर कॅल्क्युलेट करू शकता, रिलेटिव्ह एरर कॅल्क्युलेट करू शकता. जमेल का हे? कॅन यू सॉल्व दिस? रिप्लाय मी एव्हरीवन. कॅन यू सॉल्व दिस? ओके, करा पटकन सॉल्व आणि मला आन्सर सांगा. पटकन सॉल्व करा. पहिल्याचा आन्सर सांगा. ऍब्सोल्यूट एरर किती? बघूनच सांगू शकता तुम्ही. ऍब्सोल्यूट एरर किती? 0 ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू -0.12 ग्राम. Yes, 0.12. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? नेगेटिव्ह Negative, कीर्ती. Okay. So minus 0.12 is the absolute error. Now find out relative error. काय करणार? Absolute error घेणार. True value कोणती? This is the true value. 3.92 True value ने काय करणार? Yes. 3.92 ट्रू व्हॅल्यू. निगेटिव्ह मध्ये आन्सर येईल तुमचं, बरोबर का? म्हणजे जर तुम्ही इथं सिम्पली पुट केलं, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू किती होती आपली? 3.80 ग्रॅम मायनस ट्रू व्हॅल्यू किती आहे? 3.92 ग्रॅम. तर आन्सर किती भेटला आपल्याला? मायनस 0.12 ग्रॅम. एवढा ऍब्सोल्यूट एरर झाला. ह्या ऍब्सोल्यूट एररला आपण ऍब्सोल्यूट एररच्या ठिकाणी प्लेस केलं मायनस 0.12 ग्रॅम आणि ट्रू व्हॅल्यू किती होती आपली? ट्रू व्हॅल्यू 3.92 ग्रॅम इंटू 100. आता हे ग्रॅमला ग्रॅम कॅन्सल, पर्सेंटेज मध्ये तुम्हाला आन्सर भेटणार आहे. इंटू 100 करताय, -3.06. ओके, कुणाचं आलं? कीर्ती. येस ओके, मायनस 3.06. काय झालं? युनिट काय आला? पर्सेंटेज. सो दिस इज द रिलेटिव्ह एरर. रिलेटिव्ह काय आहे? एरर आहे. काय अडचण आहे याच्यामध्ये? फार काही डिफिकल्ट आहे का? किंवा फार काही प्रॅक्टिस घेण्याची आवश्यकता आहे का याच्यासाठी? 4-5 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेण्याची आहे आवश्यकता? नाही, एकदम सिंपल फॉर्म्युला आहे. सबट्रॅक्शन करायचं आहे, ऍब्सोल्यूट एरर भेटतो. मिळालेली व्हॅल्यू ट्रू व्हॅल्यू, सबट्रॅक्शन करा, ऍब्सोल्यूट एरर भेटतो. त्याला ट्रू व्हॅल्यूने डिवाइड करा, इंटू 100 करा, रिलेटिव्ह एरर भेटतो. सिंपल मॅथमॅटिक्स आहे. ओके, फक्त हे 2 रेड कलर मध्ये दिलेले फॉर्म्युले तुम्ही काय करणार? लक्षात ठेवणार. एव्हरीवन गॉट दिस? इज इट क्लिअर? संस्कृती, स्नेहा, तनिषा, सुरेश, वेदांत, आर्यन, you got this? Yes sir. आर्यन, गौरंगी. ओके ओके, घेतलंय हे सगळं लिहून? फॉर्म्युला, प्रॉब्लेम. ओके, now we are going to see what is mean by precision and what is mean by accuracy.
आता एरर मिनिमाइज करण्यासाठी काही पुढच्या स्टेप्स आहेत. एरर मिनिमाइज करण्यासाठी काही पुढच्या स्टेप्स आहेत. जसं ब्युरेटमध्ये मी तुम्हाला काल स्क्रीन शेअर करून ऍट द एंड ऑफ लास्ट लेक्चर आपण पाहिलेलं आहे की लोअर मिनिस्कस आहे त्याच्या पॅरलली आपण काय करतो, म्हणजे जो मॅनमेड एरर होता किंवा पर्सनल एरर होता, मॅन टू मॅन चेंज होणारा, तो आपण मिनिमाइज करण्यासाठी काय पाहिलेला आहे, काही मेथड्स किंवा काही टेक्निक्स पाहिले आहेत. म्हणजे जिथं आपण ब्युरेट रिडिंग पाहतोय त्याच्या लेवलला जर आपले डोळे असतील तर आपल्या तिथं चुका होणार नाहीयेत. किंवा लोअर मिनिस्कस टू लोअर मिनिस्कस तुम्ही जर कंटिन्युअसली काय करताय त्याला चेक करताय, तर लोअर मिनिस्कस घेतल्यामुळे आपलं रिडिंग काय होत नाही, चुकत नाही. म्हणजे आपण जे काही गुड टेक्निक्स होते, प्रॅक्टिकल टेक्निक्स, ते आपण शिकून घेतले त्याच्यामध्ये की ब्युरेट रिडिंग आपण कशी फाइंड आउट करणार. पण लक्षात ठेवा, जेव्हा कधी आपण टायट्रेशन करतो, 2 सोल्युशनचं टायट्रेशन करतो, एक कोनिकल फ्लास्क मध्ये ब्युरेट मधून एक तुम्ही वरून ड्रॉप बाय ड्रॉप ऍडिशन करताय, शेवटच्या ड्रॉपला त्याचा कलर चेंज होतो. एका ड्रॉपला त्याचा काय होतो, कलर चेंज होतो. ज्या ड्रॉपला कलर चेंज होतो त्याच्यानंतर लगेच आपण ब्युरेट काय करत असतो, त्याची नॉब बंद करत असतो आणि ब्युरेटवरचं रिडिंग पाहतो. सुरुवातीला 0 सेट करून ठेवलेलं असतं आपण, किती ml गेलेलं आहे सोल्युशन. मग तुम्हाला ऍक्युरेट रिडिंग भेटतं. फॉर एक्झाम्पल 15.5, 15.6 असं रिडिंग भेटेल तुम्हाला. तर हे प्रत्येक वेळी आपल्या काहीतरी एरर असतो, काही वेळा आपला पाहण्यात एरर झालेला असतो, काही वेळा कोनिकल फ्लास्क मधलं जे सोल्युशन घेतलं होतं ते घेत असताना 0.1 ml चा कधी कधी फरक पडतो, कधी कधी कमी जास्त होतं ते सोल्युशन, ते पिपेट आउट केलेलं असतं. तर अशा गोष्टी मिनिमाइज करण्यासाठी आपण एरर मिनिमाइज करण्यासाठी 3 रिडिंग घेत असतो. नेहमी लॅबमध्ये प्रॅक्टिकल करताना 3 रिडिंग घेतो आणि त्या 3 रिडिंगला काय करत असतो आपण, त्याचा ऍव्हरेज घेत असतो. मग ही जी टेक्निक आहे, सेव्हरल रिडिंग घ्या, त्याचा मीन काढा, मीन म्हणजे ऍव्हरेज काढा त्याचा. तर हे एरर मिनिमाइज करण्याचे काय आहेत, टेक्निक्स आहेत. मग त्याच्या अगोदर पाहूयात आपण पहिल्यांदा प्रिसिजन कशाला म्हणणार आणि अॅक्युरेसी कशाला म्हणणार. तर आता पहा, प्रिसिजन आणि अॅक्युरेसी कशाला म्हणता येईल. एक एक्झाम्पल देतो मी. फॉर एक्झाम्पल पहा, एका कोणतीही क्वांटिटी ग्रॅम मध्ये असेल, मीटर मध्ये असेल, कशामध्ये असेल किंवा नंबर ऑफ मोल्स असतील, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, मी युनिट देत नाही तर 10.00 हे काय आहे, ट्रू व्हॅल्यू आहे. ट्रू व्हॅल्यू. या 2 गोष्टी जर तुम्हाला मी वेगवेगळ्या सांगितल्या, प्रिसिजन आणि अॅक्युरेसी, तर समजायला तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट होईल. त्यामुळे आपण ह्या दोन्ही गोष्टी साइड बाय साइड किंवा एकत्र शिकणार आहोत. पहा, ट्रू व्हॅल्यू किती आहे, 10.00. कशाची, कोणतीही क्वांटिटी असेल, कोणतीही क्वांटिटी असेल, ग्रॅम मध्ये असेल, न्यूटन मध्ये असेल, मीटर मध्ये असेल, किंवा अमाऊंट ऑफ सबस्टन्स आपण केमिस्ट्रीत यूज करतो, मोल मध्ये असेल, मोल्स मध्ये असेल, काही असेल, 10.00 इज द ऍक्च्युअल व्हॅल्यू, और वी कॅन से इट इज द ट्रू व्हॅल्यू. आणि आता काय केलंय आहे पहा, मी तुम्हाला या व्हॅल्यू ज्या आहेत, ट्रू व्हॅल्यू, हे तुम्हाला काय करायला सांगितलं आहे, फाइंड आउट करायला सांगितलं. ट्रू व्हॅल्यू तुम्हाला काय करायला सांगितलेत, फाइंड आउट करायला सांगितलेत. आणि प्रत्येकाला सांगितलं आहे की एरर मिनिमाइज करण्यासाठी आपण काय करणार आहोत, 3 मेजरमेंट करणार आहोत. किती मेजरमेंट, प्रत्येकाने 3 मेजरमेंट करायचे आहेत. फॉर एक्झाम्पल पहा, आता फॉर एक्झाम्पल आर्यनने जर रिडिंग घेतल्या, फॉर एक्झाम्पल आर्यनने काही रिडिंग घेतल्या, आर्यनला रिडिंग कशा भेटल्या पहा. फॉर एक्झाम्पल 9.91 पहिली रिडिंग भेटली, 10 ही ऍक्च्युअल व्हॅल्यू आहे. ओके, त्याच्यात थोडीशी क्लोज भेटली. त्याच्यानंतर पहा 9.90 अशी दुसरी रिडिंग भेटली. दुसरी मेजरमेंट किती भेटली, किंवा टायट्रेशन करायला सांगितलं आहे, ml मध्ये रिडिंग येतात, तर दुसऱ्या वेळी ट्रू व्हॅल्यू 10 ml यायला पाहिजे होती. आर्यनची पहिल्या वेळा काय आली, 9.91 भेटली, दुसऱ्या वेळी 9.90 भेटली, तिसऱ्या वेळी 9.92 भेटली. या पद्धतीच्या व्हॅल्यू भेटलेल्या आहेत. ओके, त्याच्यानंतर पहा, कीर्तीला जर मी सांगितलं, कीर्तीने जर काय केलं, सेम 3 रिडिंग घेतल्या, तर कीर्तीला कशा व्हॅल्यू भेटतायत पहा. फॉर एक्झाम्पल 9.99 भेटली, 9.99, किंवा 10.02 भेटली, 10.02 भेटली, इट इज क्लोजर टू द ऍक्च्युअल व्हॅल्यू, किंवा 9.98 अशी तिसरी व्हॅल्यू. ठीक आहे, येतात का लक्षात व्हॅल्यू. आणि थर्ड टाइम जर समजा मी तुमच्यापैकी कोण आहे प्रेझेंट, स्नेहा. ओके, स्नेहाला जर मी सांगितलं, परत यात सेम क्वांटिटीच्या सेम सॅम्पलच्या 3 रिडिंग घ्या, तर स्नेहाने सेम सॅम्पलच्या 3 रिडिंग घेतल्या आहेत. स्नेहाला व्हॅल्यू भेटले आहे 10.00, ऍक्च्युअल व्हॅल्यू भेटलेली आहे 9.9. 9.9 म्हणजेच काय, 0 देऊ शकतो आपण त्याच्यावरती, 9.90 का, तर सगळ्या फिगर आपण 2 डिजिट मध्ये घेतोय. ओके, आणि 10.5 म्हणजेच काय, 10.50 असं कन्सिडर करूयात आपण, जेणेकरून सगळ्या 2 डिजिट मध्ये आहेत, तुम्हाला समजायला काय होईल, सोपं जाईल. आता याच्यापैकी पहा, ऍक्च्युअल व्हॅल्यू किती आहे. ऍक्च्युअल व्हॅल्यू 10.00 आहे. ओके, 3 स्टुडंटने काय केलेले आहेत, रिडिंग घेतलेले आहेत सेम सॅम्पलच्या. आर्यनला भेटले आहेत 9.91, 9.90, 9.92.
ओके. जर तुम्ही आर्यनच्या रीडिंग व्यवस्थित ऑब्झर्व केल्या तर तुमच्या लक्षात येईल की 10 पासून ह्या व्हॅल्यू थोड्याशा दूर आहेत. 10 पासून ह्या व्हॅल्यू कशा आहेत? ऍक्च्युअल व्हॅल्यू पासून थोड्याशा दूर आहेत. ओके. म्हणजे हे ऍक्युरेट आहेत का? ऍक्युरेट नाहीये. ओके. जर 10च्या जवळ जाणाऱ्या व्हॅल्यू असतील 10.00, 9.99, 10.01 अशा जर व्हॅल्यू असतील फक्त 0.1च्या फरकाने, म्हणजे इथं लिस्ट काउंट काय, शेवटचा डिजिट काय आहे? 0.01 हा काय असू शकतो? लिस्ट काउंट असू शकतो, शेवटचा डिजिट असू शकतो. त्याच्या किंवा त्याच्या डबलच्या फरकाने जर असेल तर आपण त्याला ऍक्युरेट आहे किंवा क्लोज आहे असं म्हणू शकतो. ओके. मग या व्हॅल्यूला आपण ऍक्युरेट म्हणू शकत नाही. या व्हॅल्यूला काय म्हणू शकत नाही आपण? ऍक्युरेट म्हणू शकत नाही. का तर याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे? 0.09 चा डिफरन्स आहे. 0.09, 0.10 म्हणजेच 1, 0.1 आणि 0.08 चा डिफरन्स आहे. मोठा डिफरन्स आहे, याला आपण ऍक्युरेट म्हणू शकत नाही. पण जर आपण विचार केला, आर्यनने ज्या व्हॅल्यू कॅल्क्युलेट केल्या होत्या त्या किती भेटतायत? 9.91, 9.90, 9.92. तर ह्या 3 व्हॅल्यू एकमेकांच्या जवळ आहेत. येते लक्षात? आर्यनच्या व्हॅल्यू जरी ट्रू व्हॅल्यूच्या जवळ जात नसल्या तरी ह्या एकमेकांच्या जवळ आहेत. म्हणजे प्रत्येक वेळी जो आर्यन एक्सपेरिमेंट करतोय त्याची व्हॅल्यू फक्त आपल्याला 9.90 ते 9.2 म्हणजे फक्त 0.02 च्या फरकाने व्हॅल्यू मिळाल्या. 0.02 च्या म्हणजे आर्यनची एक्सपेरिमेंट करण्याची मेथड, त्याचे कॅल्क्युलेट किंवा 10 ml पिपेट आउट करण्याची मेथड, ब्युरेट मधून सोडण्याची मेथड, शेवटचा ड्रॉप पडल्यानंतर क्लोज करण्याची मेथड, हे जे टेक्निक्स आहेत हे कसे आहेत? परफेक्ट आहेत, प्रिसाइज आहेत. हे कसे आहेत? प्रिसाइज आहेत. म्हणून आपण याला काय म्हणू शकतो? या 3 फिगर ज्या आहेत, या 3 जे मेजरमेंट्स आहेत हे ऍक्युरेट तर नाहीयेत, ट्रू व्हॅल्यूच्या जवळ नाहीयेत, ऍक्युरेट नाहीयेत, पण ह्या 3 व्हॅल्यू एकमेकांच्या जवळ आहेत म्हणून आपण याला काय म्हणू शकतो? दीज आर प्रिसाइज इन नेचर. दीज आर प्रिसाइज इन नेचर किंवा याच्या जे रीडिंग आहेत त्या प्रिसिजन दाखवतात. का तर त्या ऍक्युरेट आहेत, एकमेकांच्या जवळ आहेत. आर यू गॉट दिस? जर कॅल्क्युलेट केलेल्या व्हॅल्यू ज्या मेजरमेंटच्या व्हॅल्यू आहेत आपल्याला त्या जर एकमेकांच्या जवळ असतील, क्लोजनेस टू इच अदर असेल प्रत्येक आपल्या मेजरमेंट मध्ये, एकमेकांच्या क्लोज असतील आपल्या आउटकम जे आहेत, जे फाइंडिंग आहेत, जे कॅल्क्युलेशन्स आहेत किंवा जे मेजरमेंट्स आहेत, ते जर एकमेकांच्या जवळ असतील तर ते प्रिसाइज आहेत. आणि जर ते ट्रू व्हॅल्यूच्या जवळ असतील तर ते काय आहेत? ऍक्युरेट आहेत. मग हे काय आहे? प्रिसाइज आहेत. पण ऍक्युरेट आहेत का? ऍक्युरेट नाहीयेत. हे ऍक्युरेट नाहीयेत. कीर्तीच्या व्हॅल्यू जर आपण पाहिल्या 9.99 एकदम क्लोजर आहे. कुठं? ट्रू व्हॅल्यूच्या, म्हणजे ऍक्युरेट आहे. 10.02 म्हणजे फक्त 0.02, 0.02 चा डिफरन्स आहे. ही पण व्हॅल्यू ऍक्युरेट आहे. 9.98 परत निगेटिव्ह मध्ये 0.02 चा डिफरन्स आहे. म्हणजे ह्या तिन्ही व्हॅल्यू कीर्तीच्या कशा आहेत? ऍक्युरेट आहेत. ह्या व्हॅल्यू कशा आहेत? ऍक्युरेट. इट इज क्लोज टू द ट्रू व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यूच्या एकदम क्लोजर आहेत म्हणून आपण याला काय म्हणणार? ऍक्युरेट व्हॅल्यू आहेत असं म्हणतात. ओके. पण ह्या 3 व्हॅल्यू एकमेकांच्या जवळ आहेत. परत पहा 9.98, 9.99 आणि हे म्हणजे 0.04 चा फरक आहे. व्हॅल्यू एकदम जवळ आहेत म्हणून ह्या व्हॅल्यू प्रिसाइज पण आहेत. ह्या व्हॅल्यू ऍक्युरेट पण आहेत, ह्या व्हॅल्यू प्रिसाइज पण आहेत. जर स्नेहाच्या व्हॅल्यू आपण काउंट केल्या एक्झॅक्ट मिळालेल्या आपल्याला, एक्झॅक्ट 10.00 मिळाले, पण नंतरची जर व्हॅल्यू पाहिली 9.90, 0.10 चा डिफरन्स आहे. म्हणजे ही व्हॅल्यू कशी आहे? सेम याच्यासारखी, आर्यन सारखी व्हॅल्यू दूर मिळालेली आहे. ओके. तिसरी जर फिगर पाहताय 10.50 म्हणजे 0.5 ने पुढे मिळालेले, 0.50 ने पुढे मिळालेले. ही जी व्हॅल्यू मिळाली आहे ह्या तिन्ही व्हॅल्यू एकमेकांच्याही जवळ नाहीत आणि आन्सरच्याही जवळ नाहीत. फक्त एक व्हॅल्यू आन्सरच्या जवळ येते, तर त्याला आपण ह्या 3 व्हॅल्यू आन्सरच्या जवळ आहेत असं कन्सिडर करू शकत नाही. म्हणजे दीज व्हॅल्यूज आर neither precise nor accurate. म्हणजे ह्या प्रिसाइज पण नाहीयेत आणि ऍक्युरेट पण नाहीयेत. प्रिसाइज पण नाहीयेत, ऍक्युरेट पण नाहीयेत व्हॅल्यू. येते का लक्षात? हे येते लक्षात? Yes, sir. ओके. दुसरे एक एक्झाम्पल देतो मी. ठीक आहे. पहा. ओके. शूटिंग करायचं आहे आपल्याला. जर समजा हा सेंट्रल पॉइंट आहे, इफ दिस इज द सेंट्रल पॉइंट, तर या पॉइंटच्या शेजारी जर आपला काय झाला, जे आपण फायर करतो तो जर निशाणा आपला बरोबर लागला तर आपण त्याला काय म्हणू शकतो? ऍक्युरेट आहे. आणि असं सर्कल दिलेला आहे. ठीक आहे. काय दिलेलं आहे? सर्कल दिलेला आहे. हा सेंटर पॉइंट आहे. त्याचा सेंटर पॉइंट कोणता आहे? दिस इज द सेंटर पॉइंट. ओके. बरोबर का? आता पहा,
मी दाखवतोय तुम्हाला. जर आर्यन ने काय केलं याच्यावरती, आर्यन साठी मी ब्ल्यू कलर यूज करतोय. ब्ल्यू कलर फॉर दी आर्यन. आर्यनने जर 3 वेळा याला काय केलं, शूट केलं. ही मधली म्हणजे ट्रू व्हॅल्यू आहे आपली. ठीक आहे. 3 चान्स दिले तुम्हाला शूटिंग करायला आणि आर्यनने शूट केल्यानंतर आपल्याला काय भेटतंय पहा. आर्यनने शूट केल्यानंतर पहिला आर्यनचा निशाणा इथं भेटलेला आहे, दुसरा आर्यनचा निशाणा इथं भेटलेला आहे आणि तिसरा आर्यनचा निशाणा इथं भेटलेला आहे. थर्ड फायर कुठं झालेला आहे, इथं स्पॉट झालेलं आहे. म्हणजे 3 व्हॅल्यू तुम्हाला इथं भेटले आहेत. आता सांगा आर्यनच्या व्हॅल्यू ऍक्युरेट आहेत का? ट्रू व्हॅल्यू कुठे आहे, सेंटरमध्ये. ट्रू व्हॅल्यू कुठे आहे, सेंटरमध्ये. सेंटरच्या क्लोज सर्कलमध्ये आलं तर आपण त्याला ऍक्युरेट आहे म्हणू शकतो. सेंटरच्या क्लोज सर्कलमध्ये आलं तर आपण त्याला ऍक्युरेट आहे असं म्हणू शकतो. पण सेंटर पासून ट्रू व्हॅल्यू पासून दूर आहे त्या व्हॅल्यू, म्हणून ह्या व्हॅल्यू ऍक्युरेट आहेत का? आर्यनच्या व्हॅल्यू ऍक्युरेट आहेत का? नाहीयेत. म्हणजे आर्यनच्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या ऍक्युरेट नाहीयेत. आर्यनच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या ऍक्युरेट नाहीयेत. प्रिसाइज आहेत का? प्रिसाइज आहेत का? Yes, sir. 3 आर क्लोज टू इच अदर. म्हणजे प्रत्येक वेळी नेम धरताना जे टेक्निक वापरलेलं आहे, प्रत्येक वेळी टार्गेट करताना जे टेक्निक वापरलं आहे ते टेक्निक कसं आहे, ते टेक्निक प्रत्येक वेळी सेम आहे. म्हणजे प्रिसिजन आहे त्याच्यामध्ये. जर 3 वेळा एकाच जागी नेम लागतोय म्हणजे टेक्निक बरोबर आहे, प्रिसाइज आहे, म्हणून प्रिसिजन आहे किंवा प्रिसाइज व्हॅल्यू आहे. कुणाच्या? आर्यनच्या. कीर्तीसाठी मी ब्लॅक कलर वापरतोय. आता कीर्तीसाठी ब्लॅक कलर वापरतोय. कीर्तीने केलेले फायर कुठे भेटलेत बघा आपल्याला. पहिला निशाणा इथं लागलेला आहे, दुसरा इथं लागलेला आहे आणि तिसरा इथं लागलेला आहे. तर आता आपण म्हणू शकतो these 3 व्हॅल्यूज आर क्लोज टू, these 3 व्हॅल्यूज आर क्लोज टू ट्रू व्हॅल्यू. ट्रू व्हॅल्यूच्या क्लोज असल्यामुळे ह्या व्हॅल्यू ऍक्युरेट आहेत का? ट्रू व्हॅल्यूच्या क्लोज असल्यामुळे ह्या व्हॅल्यू ऍक्युरेट आहेत. ए फॉर ऍक्युरेट, पी फॉर प्रिसाइज. ए फॉर ऍक्युरेट, पी फॉर प्रिसाइज. मग प्रिसाइज आहेत का? डेफिनेटली तिन्ही व्हॅल्यू एकमेकांच्या जवळ असल्यामुळे याला आपण काय म्हणू शकतो, प्रिसाइज पण म्हणू शकतो. आणि लास्ट स्नेहासाठी मी रेड कलर यूज करतोय. आता स्नेहाच्या व्हॅल्यू कुठे भेटतायत पहा आपल्याला. एक व्हॅल्यू ऍक्युरेट भेटली, एक व्हॅल्यू ऍक्युरेट भेटली स्नेहाची, दुसरी व्हॅल्यू खूप दूर भेटली आणि तिसरी व्हॅल्यू पण काय झाली आहे आपल्याला, खूप दूर भेटले. मग आता ह्या ज्या 3 व्हॅल्यू आहेत ह्या एकमेकांच्या जवळ आहेत का? नाही आहेत. ऍक्युरेट ट्रू व्हॅल्यूच्या जवळ आहेत का? नाही आहेत. म्हणजे या ज्या व्हॅल्यू आहेत स्नेहाच्या ह्या आपल्याला ऍक्युरेट पण भेटत नाहीत आणि प्रिसाइज पण भेटत नाही. प्रिसिजन आणि ऍक्युरेसी मधला डिफरन्स समजला का? पहा, लक्षात येतोय का डिफरन्स? Yes, sir. Okay. Then tell me what is mean by precision and what is mean by accuracy. पहा, accuracy it is the closeness to the true value. Accuracy is the closeness to the true value or degree of closeness. याला आपण काय म्हणू शकतो? It is the degree of closeness or agreement of observed value to the true value. It is the agreement of experimental value to the true value. याला आपण accuracy म्हणू शकतो. प्रिसिजन कशाला म्हणणार आपण पहा. प्रिसिजन इट इज द क्लोजनेस ऑफ आउटकम्स. इट इज द क्लोजनेस ऑफ आउटकम्स. आउटकम्स म्हणजे आपण फाइंड आउट केलेल्या, मेजर केलेल्या किंवा कॅल्क्युलेट केलेल्या व्हॅल्यू. इट इज द क्लोजनेस ऑफ आउटकम्स मेजर्ड. इट इज द क्लोजनेस ऑफ आउटकम्स ऑफ व्हेरियस मेजरमेंट टेकन फॉर द सेम क्वांटिटी. टेकन फॉर द सेम क्वांटिटी. सेम सॅम्पल साठी तुम्ही रिडिंग घेताय. तर सेम क्वांटिटीसाठी जे व्हेरियस मेजरमेंट्स असतात आपल्या किंवा व्हेरियस आउटकम्स असतात आपले आउटकम्स, ते जर एकमेकांच्या क्लोज असतील तर आपण त्याला काय म्हणणार आहोत, प्रिसिजन म्हणणार आहोत. काय म्हणणार आहोत, प्रिसिजन म्हणणार आहोत. समजले या एक्झाम्पल वरून? एव्हरीवन गॉट दिस? Yes, sir. Everyone got this? Now we can write in wording what is mean by precision and what is mean by accuracy. पहा, कुणाला जर आवाज वगैरे क्लिअर येत नसेल, कुणाला काही मध्येच प्रॉब्लेम आला असेल किंवा आणखी जर समजलं नसेल, तुम्ही परत युट्यूब वरती तेवढा पार्ट पाहू शकता लेक्चरचा. तुम्हाला परत एकदा समजून जाईल. पहा, प्रिसिजन. Now write down closeness of outcomes. Closeness of outcomes. Closeness of outcomes of various measurements. Various measurements taken for the same quantity.
Now write down accuracy. It is the agreement of the experimental value to the true value. To the true value, or you can say it is the degree of closeness. It is the degree of closeness. Closeness, कशाची closeness? To the true value. It is the degree of closeness to the true value. Take this. Have you taken this? झालं का? Yes, sir. रिप्लाय में Yes, sir. झालंय प्रत्येकाचं? फार वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट पण काढू शकता तुम्ही, परत लिहू शकता. पहा परत एकदा, प्रिसिजन म्हणजे काय? व्हॉट इज मीन बाय प्रिसिजन? क्लोजनेस ऑफ आउटकम्स. आउटकम्स म्हणजे आपले मेजरमेंट, जे काही आपले रिझल्ट भेटतायत आपल्याला किंवा जे काही रीडिंग भेटते आपल्याला. क्लोजनेस ऑफ आउटकम्स ऑफ व्हेरियस मेजरमेंट्स टेकन फॉर द सेम क्वांटिटी. सेम क्वांटिटी सेम सॅम्पल साठी जर आपण काय करतोय, मेजरमेंट घेतोय, ओके, तर त्या जी काही रीडिंग घेतोय, 3 घेतोय, 5 घेतोय, 7 घेतोय, 10 घेतोय, जे काही आपण रीडिंग मेजरमेंट्स घेतोय त्या सगळ्या जर एकमेकांच्या जवळ असतील, क्लोज टू इच अदर असतील, क्लोजनेस असेल त्या आउटकम मध्ये, तर आपण त्याला काय म्हणणार? आपला जो एक्सपेरिमेंट रन करतोय तो प्रिसाइज आहे, म्हणजे त्या व्हॅल्यू प्रिसिजन मध्ये आहेत. त्या व्हॅल्यू कशा आहेत? प्रिसिजन मध्ये. आणि अॅक्युरेसी कशाला म्हणत असतो आपण? इट इज द अग्रीमेंट ऑफ द एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ऑर ऑब्झर्व्ड व्हॅल्यू टू द ट्रू व्हॅल्यू. म्हणजे ट्रू व्हॅल्यू जर ऑब्झर्व्ड व्हॅल्यू जर ट्रू व्हॅल्यूशी मॅच करत असेल, क्लोजली मॅच करत असेल, तर त्याला आपण अॅक्युरेट आहे असं म्हणणार, म्हणजेच त्याला अॅक्युरेसी म्हणणार. और इट इज द डिग्री ऑफ क्लोजनेस. वी आर गोइंग क्लोजर अँड क्लोजर अँड क्लोजर टू द ट्रू व्हॅल्यू. त्याला आपण काय म्हणणार? इट इज अॅक्युरेसी और इट इज अॅक्युरेट व्हॅल्यू. मग अॅक्युरेसी आणि प्रिसिजन कशाला म्हणणार? फाइंड आउट केलेले आपले जे काही मेजरमेंट्स आहेत ते जर एकमेकांच्या जवळ असतील तर ते प्रिसाइज आहे, आणि जर ते ट्रू व्हॅल्यूच्या जवळ असतील तर अॅक्युरेट आहेत. पण लक्षात घ्या, ट्रू व्हॅल्यूच्या जवळ म्हणजे काय? एक जर जसं स्नेहाच्या केसमध्ये आलं होतं, थर्ड केसमध्ये जर एकच व्हॅल्यू तुमची अॅक्युरेटच्या जवळ आहे, 2 खूप दूर आहेत त्याच्यामध्ये, तर ह्याला प्रिसिजन म्हणत नाही. म्हणजे अॅक्युरेसी पाहण्यासाठी, अॅक्युरेसी असण्यासाठी तुम्हाला प्रिसिजन असणं गरजेचं आहे. अॅक्युरेसी असण्यासाठी प्रिसिजन असणं गरजेचं आहे. इफ यू वॉन्ट टू बी अॅक्युरेट, देन you must have to precise values or your values must be in precision. जर तुम्हाला accurate व्हॅल्यू पाहिजेत तर तुमच्या व्हॅल्यू ह्या प्रिसिजन मध्ये पाहिजेत. का पाहिजेत? पहा, स्नेहाच्या केस मध्ये आपण त्याला अॅक्युरेट आहे म्हटलं नाही, फक्त एकच व्हॅल्यू अॅक्युरेट होती, 2 खूप दूर होत्या एकमेकांपासून. एक व्हॅल्यू बरोबर अॅक्युरेट होती, 2 दूर होत्या. तर याला हे ढगात गोळ्या मारण्यासारखं आहे. येतं का लक्षात? ढगात गोळ्या मारल्यासारखं. अंदाजे एक व्हॅल्यू आपली लागली, तर त्याला आपण काय म्हणू शकत नाही. त्या व्हॅल्यू प्रिसिजन मध्ये नसल्यामुळे आपण त्याला अॅक्युरेट आहे असं. जर तिन्ही व्हॅल्यू जर आपल्याला ट्रू व्हॅल्यूच्या जवळ भेटल्या तरच आपण त्याला काय म्हणणार? अॅक्युरेट व्हॅल्यू. म्हणजे आपण जे रिडिंग्स घेतोय ते एकमेकांच्या जवळ असणं खूप गरजेचं आहे. मग अॅक्युरेट व्हॅल्यू जर पाहिजे असेल, एरर मिनिमाइज करायचा आहे, तर दिलेल्या व्हॅल्यू आपल्या प्रिसिजन मध्येच पाहिजेत. ओके, जर त्या प्रिसिजन मध्ये असतील आणि तो सगळा बंच जर आपला मेजरमेंटचा ट्रू व्हॅल्यूच्या जवळ असेल, तरच आपण त्याला काय म्हणणार आहोत? अॅक्युरेट आहे. येते लक्षात? तरच अॅक्युरेट. फक्त 3 रिडिंग पैकी एक रिडिंग अॅक्युरेट आली, ती कशी येऊ शकते? बाय चान्स येऊ शकते, योगायोगाने येऊ शकते, बाय चान्स येऊ शकते. त्यामुळे आपण त्याला अॅक्युरेट म्हणणार नाही. जर सगळ्याच मेजरमेंट आपल्या ट्रू व्हॅल्यूच्या जवळ आहेत तर त्याला आपण काय म्हणणार? म्हणजे त्याच्यामध्ये पहिल्यांदा प्रिसिजन पाहिजे. प्रिसिजन असेल आणि मग ते जर क्लोज असेल तर ते काय आहे? अॅक्युरेट आहे. ओके, मग आता प्रिसिजन एक्सप्रेस करत असताना प्रिसिजन हे डेव्हिएशनच्या टर्म मध्ये एक्सप्रेस केलं जातं. म्हणजे जो काही फरक आहे ट्रू व्हॅल्यू मधला आणि ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मधला, त्या टर्म मध्ये किंवा तो जो डिफरन्स आहे त्या डिफरन्सच्या टर्म मध्ये सांगितलं जातं. त्या डिफरन्सला आपण डेव्हिएशन म्हणतो. असं का सांगितलं जातं? फॉर एक्झाम्पल पहा, मी जर समजा कोल्हापूर पासून पुण्याला येतो, मी काय करतोय? कोल्हापूर पासून पुण्याला येतोय, मी जवळ आलेलो आहे. जवळ आलेलो आहे म्हणजे काय? अॅक्युरेसीच्या जवळ चालू. पुणे हा माझा सेंटर पॉइंट आहे, जवळ आलेलो आहे मी
आणि मला मित्राने फोन करून जर विचारलं की कुठपर्यंत आलाय असं जर विचारलं लवकर ये, तर मी काय सांगणार जवळ आलोय म्हणजे क्लोज टू द ट्रू व्हॅल्यू, क्लोज टू पुणे म्हणजे क्लोज टू ट्रू व्हॅल्यू, जवळ आलोय. पण किती जवळ आलाय विचारल्यानंतर मला काय सांगावं लागेल, फक्त 40 किलोमीटरच राहिले पुणे इथून, फक्त 30 किलोमीटरच राहिले पुणे इथून, जवळ आलोय. म्हणजे काय, 40 किलोमीटर राहिले हा माझ्यामधला आणि पुण्यामधला डिफरन्स आहे. पुणे म्हणजे ट्रू व्हॅल्यू आहे, मी जिथं आहे ते लोकेशन म्हणजे ऑब्झर्व्ड व्हॅल्यू, मी जिथं आहे ते ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आहे. पुणे म्हणजे ट्रू व्हॅल्यू आहे, मी लांबून येतोय पुण्यामध्ये आणि मी सांगतो मी जवळ आलोय, म्हणजे कुठं आलोय, क्लोज आलोय, ऍक्युरेट व्हॅल्यूच्या क्लोज आलोय, क्लोजर टू द ऍक्युरेट व्हॅल्यू. ओके, पण किती क्लोज आले विचारल्यानंतर मी कसं सांगणार, किती क्लोज आले विचारल्यानंतर, तर मला ट्रू व्हॅल्यू मधला आणि याच्यातला काय करावं लागेल, डिफरन्स सांगावं लागेल. पुण्यातला आणि माझ्यातला डिफरन्स सांगावं लागेल. 40 किलोमीटर आहे, 30 किलोमीटर आहे, 20 किलोमीटर राहिलेलं आहे फक्त, म्हणजे मी जवळ आहे जास्त. ओके, मग हे 30, 40 किंवा 20 किलोमीटर हे जे सांगतोय आपण, हा डिफरन्स आहे. मग डिफरन्सच्या टर्म मध्ये आपण प्रिसिजन सांगतो. जर प्रिसिजन किंवा अॅक्युरेसी सांगायचे तर आपल्याला फरक किती आहे ओरिजिनल व्हॅल्यू मधला आणि ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मधला हा सांगावा लागतो. आणि त्याच टर्म मध्ये आपण काय करत असतो, मी 5 किलोमीटर वरती आहे म्हणजे काय, एकदम क्लोजर आहे, पण जेवढं जास्त मी क्लोज आहे हे सांगण्यासाठी पण मला काय करावं लागतंय, डिफरन्स सांगावा लागतोय, डेव्हिएशन सांगावं लागतंय, किंवा किती डिफरन्स आहे, किती फरक आहे हा सांगावा लागतो. म्हणजेच प्रिसिजन किंवा अॅक्युरेसी नेहमी डेव्हिएशनच्या टर्म मध्ये काय केली जाते, एक्सप्रेस केली जाते. राईट डाऊन, precision is expressed in terms of deviation. Precision is expressed in terms of deviation. You have written this? Yes, sir. आता डेव्हिएशन जे आहे, ऍब्सोल्यूट डेव्हिएशन, जसं आपण ऍब्सोल्यूट एरर पाहिला तसंच आपण काय पाहणार आहोत, ऍब्सोल्यूट डेव्हिएशन पाहणार आहोत. ऍब्सोल्यूट डेव्हिएशन साठी काय केलं जातं पहा, ऍब्सोल्यूट डेव्हिएशनचा फॉर्म्युला आहे ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन व्हॅल्यू. म्हणजे काय केलं जातं पहा, ज्या काही आपल्या रिडिंग येतील, म्हणजे ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू, म्हणजे आपण एकदाच रिडिंग घेतलं, 1000 ग्रॅम शुगरचं एकच वेळा रिडिंग घेतलं, 999 ग्रॅम भेटला आपल्याला, बरोबर का. सुरेशनं काय केलं होतं, 999 ग्रॅम एवढं फाइंड आउट केलं होतं शुगरचं मास. तर आपण ते एकच वेळा केलं होतं, एकच रिडिंग घेतलेलं, म्हणून आपण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू, आपल्याला ऍब्सोल्यूट एरर भेटला. तो काय भेटला, एरर हा प्रत्येक मेजरमेंट साठी असतो. इथं काय करतोय आपण, आता दुसऱ्या केसमध्ये आपण प्रिसिजन एक्सप्रेस करताना एकापेक्षा जास्त टर्म घेतल्या होत्या, एकापेक्षा जास्त मेजरमेंट घेतल्या होत्या टू मिनिमाइज एरर. मग जर आपण एकापेक्षा जास्त रिडिंग घेतोय, फॉर एक्झाम्पल रिडिंग नंबर 1, रिडिंग नंबर 2, रिडिंग नंबर 3, काहीतरी व्हॅल्यू भेटतायत आपल्याला, फॉर एक्झाम्पल 9.99, 9.98, 10.01 अशा जर व्हॅल्यू भेटतायत आपल्याला, तर ह्या सगळ्या व्हॅल्यूचा आपण ऍव्हरेज घेतो. आपण काय करतो, ऍव्हरेज. टायट्रेशन मध्ये 3 रिडिंग ब्युरेटच्या घेतो, 3 रिडिंग घेतल्यानंतर त्याचा ऍव्हरेज घेतो आणि ती ऍव्हरेज व्हॅल्यू आपण काय करतो, मीन ब्युरेट रिडिंग किंवा कॉन्स्टंट ब्युरेट रिडिंग म्हणून आपण ते पुढे कॅल्क्युलेशन साठी युज करतो. मग या तिन्हीचे आपण काय करणार, ऍडिशन करणार, तिन्हीचे ऍडिशन करणार, जे काही आन्सर भेटते त्याला आपण 3 ने डिवाइड करणार. 3 ने डिवाइड करतोय म्हणजे आता आपल्याला काय भेटला, ऍव्हरेज. ऍव्हरेजला शब्द काय आहे, ऍव्हरेजला शब्द आहे मीन. ऍव्हरेजला शब्द काय आहे, मीन. मग आपण या पद्धतीने जर मीन रिडिंग घेत असू तर आपल्याला काय होणार आहे, मीन रिडिंग म्हणजेच आपल्याला काय भेटणार आहे, ऍव्हरेज रिडिंग भेटणार आहे. एरर हा थोडासा काय होणार आहे, इथं मिनिमाइज होणार आहे. मग डेव्हिएशन सांगत असताना या मीनचा यूज, डेव्हिएशन सांगत असताना या मीनचा यूज होतो. राईट डाऊन द फॉर्म्युला, ऍब्सोल्यूट डेव्हिएशन इज इक्वल टू, आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या पॉझिटिव्ह मध्ये घेतल्या जातात, म्हणजे 10 पासून पॉझिटिव्ह साईडला आहे किंवा निगेटिव्ह साईडला डेव्हिएशन आहे, तर ह्या दोन्ही व्हॅल्यू आपण पॉझिटिव्ह घेतो. का तरी इकडे असला तरी तो एरर आहे, पुढे असला 10 पेक्षा जास्त असला, पॉझिटिव्ह असला तरी तो एरर आहे, त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह भेटावी म्हणून आपण याला कशामध्ये घेत असतो, मॉड्युलस मध्ये, म्हणजे मोड म्हणतो आपण, मोड ऑफ ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन, मॉड्युलस मध्ये घेतलेला आहे आपण, म्हणजे जी व्हॅल्यू भेटते पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल, आन्सर मध्ये आपण काय लिहिणार, पॉझिटिव्ह लिहिणार.
मग ऍब्सोल्यूट डेविएशन काढता येईल का पहा आपल्याला. ऍब्सोल्यूट डेविएशन जर पोटॅशियम क्लोराईडच्या एक्सपेरिमेंट मध्ये जे आपण प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये घेतलं होतं, ऑक्सिजन किती फाइंड आउट झाला याच्या जर व्हॅल्यू तुम्हाला अशा भेटल्या असतील, फॉर एक्झाम्पल 3.87, 3.95, 3.87, 3.95 ग्रॅम युनिट मध्ये भेटतायत तुम्हाला. आणि आणखी एक व्हॅल्यू भेटते 3.89. 3.89 पहिली रिडिंग आली तुमची ही, दुसरी रिडिंग ही आली, तिसरी रिडिंग ही आली. सगळ्या रिडिंग आपल्याला कशामध्ये भेटतायत? ग्रॅम मध्ये भेटतायत. ऑक्सिजनची व्हॅल्यू, मास ऑफ ऑक्सिजन फाइंड आउट करायचं होतं. मास ऑफ ऑक्सिजन अशा 3 रिडिंग भेटल्या आहेत आपल्याला. ओके, तर आपण ह्या 3 रिडिंगचा मीन कसा घेणार? 3 रिडिंगचा मीन कसा घेणार? व्हॉट इज द मीन? मीन म्हणजे सिम्पली ऍव्हरेज. मीन म्हणजे काय? सिम्पली ऍव्हरेज. मग ऍव्हरेज कसा काढणार आपण याचा? या तिन्ही रिडिंगची ऍडिशन करणार. 3.87 प्लस 3.95 प्लस 3.89 डिवायडेड बाय 3. 3 व्हॅल्यू आहेत, 3 मेजरमेंट आहेत, म्हणून 3 ने डिवाइड केलं. काय आन्सर भेटेल? करा कॅल्क्युलेट. मीन सांगा मला. व्हॉट इज द मीन? ऍव्हरेज सांगा. ऍव्हरेज, ऍव्हरेजलाच मीन म्हणतोय आपण. तिन्हीचा ऍव्हरेज कसा काढणार? तिन्हीची ऍडिशन डिवायडेड बाय 3. 4 असतात तर रिडिंग, 4ची ऍडिशन डिवायडेड बाय 4. जेवढे मेजरमेंट, जेवढे सॅम्पलचे टेस्ट घेताय तुम्ही, जेवढे कॅल्क्युलेशन करताय, जेवढ्या वेळा त्या व्हॅल्यूने आपण डिवाइड करणार. काय येईल ऍव्हरेज? स्नेहा, तनिषा, मीन काय येईल? 3 मेजरमेंट घेतलेत आपण ऑक्सिजनसाठी. मास ऑफ ऑक्सिजन फाइंड आउट करतोय. कशामधलं? मगाशी रिएक्शन लिहिली होती, आठवते का? KClO3 डिकम्पोज केला याला, याच्यातून ऑक्सिजन गॅस इव्हॉल्व होतो. याला जर हिटिंग केलं, ऑक्सिजन गॅस इव्हॉल्व होतो याच्यातून. हिटिंग केल्यानंतर त्याचं मास फाइंड आउट केलं. सेम सॅम्पलचे 3 सॅम्पल घेतले आपण, सेम मटेरियलचे 3 वेळा सॅम्पल घेतले. आयडेंटिकल सॅम्पल. आयडेंटिकल सॅम्पल म्हणजे कसे? सेम घेतले. पहिल्या वेळी 1 ग्रॅम घेतले तर दुसऱ्या वेळी 1 ग्रॅम. यस. 3.89 आहे का 1 आहे ते? 3.89 आहे. 3.89. 3.89 काय भेटलं? 9.1166 डिवायडेड बाय 3 केलं का? डिवायडेड बाय 3 केलं? हा, डिवायडेड केलं. बाय 3 करा. किती भेटतंय? 3 पॉइंट मध्येच येईल. 3 आहे म्हणजे 3 पॉइंट मध्येच येईल. ऍडिशन करताय का? प्रत्येकाची ऍडिशन केल्यानंतर 9 पॉइंट नाही भेटणार तुम्हाला, जास्त भेटेल 9 पेक्षा. 11.71. ओके, डिवायडेड बाय 3 करा. डिवायडेड बाय 3 करा. 3.09. काढतोय ना आपण. 3.90 का 09? 09. 3.0 एकदा चेक करा. अरे बाळांनो, 3.87 आहे, 95 आहे आणि 89 आहे. म्हणजे 89 आणि 3.89 आणि 3.95 च्या इन बिटवीन व्हॅल्यू पाहिजे. सॉरी, 3.87 आणि 3.95 जी सगळ्यात छोटी फिगर आहे, जी सगळ्यात मोठा नंबर आहे, त्या दोन्हीच्या मध्येच कुठेतरी त्याचा ऍव्हरेज यायला पाहिजे. 3.90. 3.90 हा काय झाला? आपला मीन व्हॅल्यू झाली. दिस इज द मीन व्हॅल्यू. कशाचा मीन आहे किंवा कशाचा ऍव्हरेज आहे हा? जे आपण काही मेजरमेंट्स घेत होतो सेव्हरल टाइम्स. ओके, सेव्हरल टाइम्सच्या मेजरमेंट घेतल्या आपण, त्याचा मीन आहे. आता पहा, अॅक्युरसी मध्ये आपण काय सांगितलं? प्रिसिजन पाहिजे. प्रिसिजन पाहिजे म्हणजे काय? आउटकम्स जे आहेत आपले हे क्लोज टू इच अदर पाहिजे. कसे पाहिजेत? क्लोज टू इच अदर. मग आता हे थोडेसे काय आहेत? थोडेसे लांब आहेत एकमेकांपासून, जास्त क्लोज नाहीयेत. पॉईंट इथं जर 1, 2 चा डिफरन्स असता, शेवटच्या डिजिट मध्ये 1, 2, 3 चा डिफरन्स असेल तर त्याला आपण काय म्हणू शकतो? क्लोज आहे. पण इथं जर पाहिलं 87 आहे, 89 आहे आणि इथं 95 आहे. याला मिनिमाइज करण्यासाठी आपण याचा मीन काढतो. मीन काढत असताना आपण काय केलेलं आहे? तिन्हीची ऍडिशन डिवायडेड बाय 3 म्हणजे ऍव्हरेज काढला. मीन म्हणजेच ऍव्हरेज. आता आपण प्रत्येक व्हॅल्यूसाठी ऍब्सोल्यूट डेव्हिएशन काढू शकतो. या व्हॅल्यूसाठी काय करू शकतो? ऍब्सोल्यूट डेव्हिएशन काढू शकतो. ऍब्सोल्यूट डेव्हिएशनचा आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. मॉड्युलस मध्ये ऑब्झर्व्ड व्हॅल्यू, हे 3 ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आहेत, मायनस मीन. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन. पहिल्या केस मध्ये काढू शकतो. दिस इज फॉर फर्स्ट रिडिंग. फर्स्ट मेजरमेंट साठी आपण ऍब्सोल्यूट डेव्हिएशन काढणार. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू किती आहे? मॉड्युलस मध्ये लिहितोय मी. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू किती आहे? 3.87 ही आपली ऑब्झर्व्ड व्हॅल्यू आहे. मायनस मीन किती आलेला आहे आपल्याला? मीन किती आलेला आहे? 3.90. 3.90 हे आपल्या तिन्ही रिडिंगचा ऍव्हरेज आहे. ऍव्हरेज पेक्षा किती फ्लक्च्युएट होते? 0.3. ऍव्हरेज पेक्षा किती फ्लक्च्युएट होते याला आपण काय म्हणत असतो?
याला आपण ऍब्सोल्यूट डेव्हिएशन म्हणतो. हे डेव्हिएशन ऍव्हरेज पासून काढतो. ट्रू व्हॅल्यू तर माहितच नाहीये आपल्याला. ट्रू व्हॅल्यू माहित नाहीये. ट्रू व्हॅल्यू माहित नाही, आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ती फाइंड आउट करण्यासाठी आपण एरर मिनिमाइज करतो. एरर मिनिमाइज करण्याचं पहिलं टेक्निक एकापेक्षा जास्त मेजरमेंट घेतल्या. दुसरं टेक्निक त्याचा ऍव्हरेज घेतला. त्याचा ऍव्हरेज घेतल्यानंतर पुढे काय करतोय बघा, आपण डेव्हिएशन काउंट करतोय. डेव्हिएशन मग 3.90 हे आपलं आन्सर भेटलं. 3.90 हे आपलं आन्सर भेटलं. तर याच्यामध्ये आपण काय चेकआउट करतो, एरर कितीचा आहे किंवा डेव्हिएशन कितीचा आहे. पहिल्या रिडिंगसाठी मीन पासून डेव्हिएशन किती आहे, मीन पासून ऍव्हरेज पासून फ्लक्च्युएशन किती आहे, डिफ्लेक्शन किती आहे. तर किती भेटलं आपल्याला, मायनस 0.03 भेटतंय. 0.03 पण मॉड्युलस असल्यामुळे मायनस घेणार नाही आपण, प्लस घेणार डायरेक्ट. दुसऱ्या केससाठी काउंट करा. दुसऱ्या केससाठी मॉड्युलस मध्ये मोड 3 पॉईंट, ऑब्झर्व्ड व्हॅल्यू मायनस मीन. ऑब्झर्व्ड व्हॅल्यू किती आहे, 3.95 मायनस 3.90 इज अवर मीन व्हॅल्यू, ऍव्हरेज व्हॅल्यू इज इक्वल टू, आता पॉझिटिव्ह येणार आहे 0.05. हे काय झाला आपला. ओके, थर्ड केस मध्ये काउंट करा. थर्ड केस मध्ये याला काही बेरीज वजाबाकी सांगू शकता किती, 0.01. ओके, 1 येत आहे, ठीक आहे. 0.01 हा काय असणार आहे, हे ऍब्सोल्यूट आपल्याला काय भेटतायत, ऍब्सोल्यूट डेव्हिएशन, याला म्हणतात डेव्हिएशन. प्रिसिजन एक्सप्रेस्ड इन टर्म ऑफ डेव्हिएशन म्हणजे ओरिजिनल अँसरचे. आता यालाच आपण ओरिजिनल अँसर म्हणतात, का तर आपण एरर मिनिमाइज करून तिन्हीचा ऍव्हरेज घेतलाय. ज्या 3 रिडिंग भेटले आपल्याला त्याचा आपण काय घेतलं आहे, ऍव्हरेज घेतलेला आहे. म्हणजे मॅथमॅटिकल ऑपरेशन मध्ये आपण काय करतोय, एरर मिनिमाइज करतोय. तर इथं आपल्याला जो ओरिजिनल व्हॅल्यू आहे असं कन्सिडर केलं आपण मीनला, त्याच्यापासून प्रत्येक रिडिंग किती डिफ्लेक्ट झाले आहे त्याला आपण डेव्हिएशन म्हणतो. प्रत्येक रिडिंगचं, पहिल्या रिडिंगचं डेव्हिएशन आहे ऍब्सोल्यूट डेव्हिएशन 0.03, दुसऱ्या रिडिंगचं ऍब्सोल्यूट डेव्हिएशन आहे 0.05 आणि तिसऱ्या रिडिंगचं आहे 0.01. हे काय असणार आहे याचं ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. मग या डेव्हिएशनच्याच टर्म मध्ये आपण काय करत असतो, प्रिसिजन एक्सप्रेस करत असतो किंवा ऍक्युरसी एक्सप्रेस करू शकत असतो. म्हणजे डिफरन्स किती आहे आपल्या रिडिंग मध्ये आणि ऍक्च्युअल किंवा ट्रू व्हॅल्यू मध्ये किंवा मीन व्हॅल्यू मध्ये, हे आपण फाइंड आउट केलं. आता याच्यामध्ये पण सेम आहे, जसं आपण ऍब्सोल्यूट एरर आणि रिलेटिव्ह एरर पाहिला, तसं याच्यामध्ये ऍब्सोल्यूट डेव्हिएशनला, यस कुणाला डाऊट आहे, गौरंगी, फर्स्ट वाला मायनस मध्ये येईल ना, -0.03. ओके, सगळ्या व्हॅल्यू मायनस मध्ये येत आहेत. हे झालं नाही का तुम्हाला मॅथ्स मध्ये, हे जे 2 लाईन्स लिहिले आहेत मॉड्युलस, याचं मिनिंग काय, मिनिंग असतं याचं, नेगेटिव्ह साईन पॉझिटिव्ह होते. पॉझिटिव्ह येऊ किंवा निगेटिव्ह येऊ, तुम्हाला पॉझिटिव्ह लिहायचं आहे. म्हणजे मोड मध्ये जी काही व्हॅल्यू निगेटिव्ह भेटते ती मोडच्या बाहेर आले का पॉझिटिव्ह होते. त्याच्यात मोड मध्ये निगेटिव्ह भेटली तरी पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह भेटली तरी पॉझिटिव्ह, याच्यासाठीच मोड म्हणतात. म्हणजे ओरिजिनल, समजा हे ओरिजिनल व्हॅल्यू आहे, ओरिजिनल व्हॅल्यूच्या निगेटिव्ह साईडला किती आहे किंवा पॉझिटिव्ह साईडला किती आहे, येते लक्षात, पॉझिटिव्ह साईडला किती आहे किंवा निगेटिव्ह साईडला किती आहे हे मॅटर करत नाही. इतर तुम्ही 1 ml डिफरन्स आहे आणि इकडे 1 ml डिफरन्स आहे, तर ते दोन्ही एररच आहे. म्हणून आपण त्याची पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतो. डेव्हिएशन काउंट करतोय आपण, डेव्हिएशन, फ्लक्च्युएशन. कोणत्या साईडला फ्लक्च्युएशन आहे विचारलंय का, कोणत्या साईडला फ्लक्च्युएशन आहे विचारलं नाही तुम्हाला. तर ओरिजिनल व्हॅल्यू पेक्षा किती डेव्हिएशन भेटते, ओरिजिनल व्हॅल्यू पेक्षा किती डेव्हिएशन भेटते. मग हे फक्त फ्लक्च्युएशन सांगतोय आपण, ते इकडे आहे का तिकडे आहे मॅटर करत नाही. येते का लक्षात, सेंट्री इथं आहे, सेंट्री इथं आहे. तुमचा जर स्पॉट इथं झाला, फायर केलं तुम्ही, तुमचा निशाणा इकडे लागला, इकडे लागला, तिकडे लागला, त्या सर्कल मध्ये कुठेही लागला तुमचा निशाणा, तर तुम्ही काय म्हणणार आहे, फक्त सेंटर पासून किती दूर आहे, कोणत्या साईडला म्हणणार आहे का, डावीकडे लागला, उजवीकडे लागला, पॉझिटिव्ह साईडला, निगेटिव्ह साईडला, अप्पर साईडला, डाऊन साईडला, नाही. तुम्हाला फक्त काय माहित करायचं आहे, सेंटर पासून किती क्लोज लागला, म्हणजे त्याच्यापासून डिफरन्स किती राहिला, मग तो कोणत्या का साईडला असेल. तसं आहे सेम. म्हणजे आपण इथं साईन रिप्रेझेंट करत नाही. साईन म्हणजे निगेटिव्ह साईन म्हणजे निगेटिव्ह साईडचं फ्लक्च्युएशन आहे, पॉझिटिव्ह साईड म्हणजे पॉझिटिव्ह साईडचं काय आहे, फ्लक्च्युएशन आहे. पण ते दोन्ही एररच आहे, दोन्ही पण एरर आहे. म्हणून ते निगेटिव्ह साईन जम्बलिंग होऊ नये आपलं, किंवा निगेटिव्ह साईन एकमेकांना कॅन्सल होऊ नयेत, म्हणून आपण त्याला मोड मध्ये घेतोय. आणि प्रत्येक रिडिंग आपली मीन व्हॅल्यू पासून किती फ्लक्च्युएट झाली हे आपण न्यूमेरिकल मध्ये, पॉझिटिव्ह न्यूमेरिकल मध्ये काय करत असतो, याची व्हॅल्यू लिहित असतो, फाइंड आउट करतो. मग जसं ऍब्सोल्यूट डेव्हिएशन आहे, आता ह्या प्रत्येक वेळी डेव्हिएशन झालंय माझं. पहिल्या वेळी मला 0.03 चा एरर भेटला म्हणजे डेव्हिएशन भेटलं. दुसऱ्या वेळी 0.05 चं काय भेटलं, मला एरर भेटला, डेव्हिएशन भेटलं. तिसऱ्या वेळी मला 0.01 चं काय भेटलं, डेव्हिएशन भेटलं. म्हणजे ह्या 3 टाइम्स माझ्या व्हॅल्यू मीन पासून थोड्याशा दूर गेल्या, डेव्हिएट झाल्या, म्हणजे डेव्हिएशन भेटलेलं आहे मला. तर मी याचा पण ऍव्हरेज काढू शकतो, याचा पण काय करू शकतो, ऍव्हरेज काढू शकतो. जर मी ऍब्सोल्यूट डेव्हिएशनचा ऍव्हरेज काढतोय, मीन काढतोय,
ऍब्सोल्यूट डेव्हिएशनचा ऍव्हरेज काढतोय, तर ऍव्हरेजला आपल्याकडे शब्द आहे मीन. मग मी ऍब्सोल्यूट डेव्हिएशन जे 3 भेटले, ह्या 3 ऍब्सोल्यूट डेव्हिएशनचा ऍव्हरेज काढतोय, मीन काढतोय, तर त्याला मी काय शब्द वापरू शकतो? मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. त्याला काय मी वर्डिंग यूज करू शकतो? मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन, किंवा सिम्पली मी त्याला काय म्हणू शकतो? मीन डेव्हिएशन. जेवढे डेव्हिएशन भेटले आपल्याला 3 वेळा, त्याचा मीन घेऊ शकतो. मग त्याचा जर मीन घेतला तर काय भेटेल आपल्याला? त्याचा मीन कसा काढणार? 0.03 ग्रॅम. सगळ्या व्हॅल्यू कशात होत्या? आपल्या ग्रॅम मध्ये होत्या. सगळ्या व्हॅल्यू आपल्या ग्रॅम मध्ये होत्या. जे फ्लक्च्युएशन झाले ते पण ग्रॅम युनिट मध्ये. 0.03 प्लस 0.05 प्लस 0.01 ह्या तिन्हीची ऍडिशन करणार, 3 ने डिवाइड करणार. जे काही मला भेटेल 3 प्लस 5 प्लस 1 किती भेटेल? 0.09 डिवायडेड बाय 3. 3 व्हॅल्यू आहेत. 0.0 भेटते 0.03. काय झालं? प्रत्येक डेव्हिएशनचा ऍडिशन केली तेवढं त्याचा जो नंबर आहे किती आहेत त्या रिडिंग, त्याने मी त्याला डिवाइड केलं. मला काय भेटला? मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. सो ऍव्हरेज ऑफ ऑल द डेव्हिएशन्स इज नोन ऍज मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. याला काय म्हणतो आपण? मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. डेव्हिएशन काउंट करतोय आपण. प्रिसिजन, ऍक्युरसी डेव्हिएशनच्या टर्म मध्ये एक्सप्रेस केली जाते. बघा, पहिल्यापासून 3 रिडिंग घेतल्या होत्या. 3 रिडिंग पैकी आपण काय केलं? 3 रिडिंगचा मेन घेतला. जो मेन घेतला त्याला आपण काय म्हणणार? की आपल्यासाठी तरी ट्रू व्हॅल्यू आहे, आपल्यासाठी तरी आपण काउंट केलेल्या पैकी ऍव्हरेज घेतलाय, म्हणून ही आपली काय आहे? ऍक्युरेट व्हॅल्यू आहे. याच्यापासून प्रत्येक रिडिंग कितीने डिफ्लेक्ट झाली आपली? पॉझिटिव्ह व्हॅल्यू घेतोय ते. प्रत्येक रिडिंग काही ना काही पॉइंट मध्ये डिफ्लेक्शन दाखवलेला आहे. त्या डिफ्लेक्शनला म्हणणार आपण ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. हा त्याचा फॉर्म्युला, ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. जे काही प्रत्येक वेळा 3 टाइम्स जे डेव्हिएशन झाले माझं, त्या 3 टाइम्स डेव्हिएशनचा मी ऍव्हरेज घेतोय, मीन घेतोय, तर त्याला म्हणणार मी मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. त्याला काय म्हणणार मी? मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. आणि ह्या मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन वरून रिलेटिव्ह काय केलं जातो? रिलेटिव्ह डेव्हिएशन काउंट केलं जातं. आता रिलेटिव्ह याचा मिनिंग तुम्हाला माहित झालेला आहे. रिलेटिव्ह म्हणजे पर्सेंटेज मध्ये. रिलेटिव्ह डेव्हिएशन, रिलेटिव्ह डेव्हिएशन इज इक्वल टू. मग रिलेटिव्ह डेव्हिएशन कसं काउंट करणार? पहा, एक तर जेवढे डेव्हिएशन झाले त्याचा मीन घेणार आपण, म्हणजे मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन घेतल्यानंतर काय घेतोय आपण? मीन पासून ओरिजिनल व्हॅल्यू. ओरिजिनल व्हॅल्यू म्हणजे आपली मीन आहे. मीन म्हणजे आपली ओरिजिनल रिडिंग आहे, ट्रू रिडिंग आहे आपल्यासाठी. ओके, मीन्स मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. याला याच्याशी कम्पेअर करायचं. मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन, मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. राईट डाऊन दिस. मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन अपॉन, याला कशाशी कम्पेअर केलं आपण? ओरिजिनल व्हॅल्यू 3.90 भेटली, त्याचा मीन किती भेटला? मीन 3.90 ग्रॅम इज अवर मीन व्हॅल्यू. मीनशी कम्पेअर केलं म्हणून आपण डिवायडेड बाय मीन. मीन म्हणजे मीन व्हॅल्यू, आणि रिलेटिव्ह टर्म आहे म्हणजे ते कसं असणार आहे? पर्सेंटेज मध्ये असणार, जसं रिलेटिव्ह एरर होता. आणि हे आपल्याला काय भेटणार आहे? पर्सेंटेज. तर या पर्सेंटेज मध्ये तुम्हाला डेव्हिएशन जे आहे ते तुम्हाला पर्सेंटेज मध्ये फाइंड आउट करायला सांगितलं. हे आन्सर तुम्हाला पर्सेंटेज मध्ये भेटणार आहे. राईट डाऊन दिस. Can you tell what is relative deviation in this case? What is relative deviation in this case? Can you calculate? सिंपल आहे. मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन आपण काउंट करून ठेवलं आहे. मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन किती आहे? मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन 0.03 आलेलं आहे. 0.03 डिवायडेड बाय मीन किती आहे आपला? 3.90 ग्रॅम इंटू, हे पण ग्रॅम मध्ये, हे पण ग्रॅम मध्ये, ग्रॅम ग्रॅम कॅन्सल होईल, इंटू सिम्पली 100 करायचं आहे. आन्सर आपल्याला पर्सेंटेज मध्ये भेटणार. काउंट करा हे. टेल मी द आन्सर. सर, यस. 0.76. 0.76. गौरंगीचा आन्सर आलेला आहे 0.76. पर्सेंटेज मध्ये आलं का? हो सर, 0.76.
कुणाचं आलं आणखी? आर्यनचं. आर्यन तुझं आलं? हो सर. ओके. रिलेटिव्ह डेव्हिएशन. मग आपल्या रिडिंग मध्ये किती फ्लक्च्युएशन झालं पर्सेंटेज मध्ये डायरेक्ट सांगू शकतो आपण. पर्सेंटेज मधलं फ्लक्च्युएशन किती होतं आपलं? पर्सेंटेज मध्ये 0.76% एवढं काय होतं आपल्या रिडिंग मध्ये फ्लक्च्युएशन होतं. त्यालाच आपण काय म्हणतो असतो? डेव्हिएशन होतं. हे डेव्हिएशन, मीन ह्या थोड्याशा सायंटिफिक टर्म्स आहेत त्याच्यामध्ये युज केले झाले. मीनला आपण ऍव्हरेज पण म्हणू शकतो. वेगळं काय करतोय का मीन काढायला? जेवढ्या रिडिंग आहेत त्याचा ऍव्हरेज काढतोय. ऍव्हरेजला शब्द वापरलाय. मीन जे काही फ्लक्च्युएशन होतं किंवा डिफरन्स पडतो ओरिजिनल व्हॅल्यू मध्ये आणि आपल्या रिडिंग मध्ये किंवा मीन व्हॅल्यू मध्ये आणि आपल्या रिडिंग मध्ये, तर त्याला शब्द आहे डेव्हिएशन. डेव्हिएशन म्हणजे फ्लक्च्युएशन ऑर डिफरन्स फ्रॉम दी ओरिजिनल व्हॅल्यू. ओके, समजले का हे? समजले हे प्रत्येकाला? रिप्लाय मी. येस सर. एव्हरीवन गॉट दिस? नेहा, कीर्ती, वेदांत, निशा, येस. औरंगी, आर्यन, सुरेश. आणि लक्षात ठेवा, जिथं तुम्हाला कुठे क्रिटिकल वाटते परत एकदा पहा. युट्यूब वरती जाऊन लाईव्ह स्ट्रीमिंग होत असतो आपला व्हिडिओ, परत एकदा पहा. जर समजा याच केसमध्ये सेम आणखी एक प्रॅक्टिस करूयात आपण. पहा फॉर्म्युले मी वरचे बोर्ड वरचे काय करतोय आता पुसतोय. तुमच्या किती लक्षात राहिलेत पहा फॉर्म्युले. सेम केस. कोणती केस? KClO3. ओके, KClO3 काय झाला? डिकम्पोज झाला लॅबमध्ये. काय भेटलं? KCl प्लस O2. कशी आपण रिएक्शन बॅलन्स केली? इन दिस वे. 2KClO3 प्लस 2K gives 2KCl प्लस 3O2. ओके, तर याच्यामध्ये पहा सेम क्वांटिटीचं, सेम मटेरियलचं, सेम आयडेंटिकल 3 टाइम्स तुम्ही सॅम्पल घेताय. म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा, तुम्ही 5 ग्रॅम घेताय, प्रत्येक वेळी अॅक्युरेट 5 ग्रॅम घेताय. म्हणजे सॅम्पलिंग जे तुम्ही करताय टेस्टसाठी, सॅम्पल विच इज अंडर टेस्ट, यू आर टेकिंग द आयडेंटिकल सॅम्पल. म्हणजे पहिल्या वेळी जर त्या मटेरियल मधलं 5 ग्रॅम सॅम्पल घेतले तर प्रत्येक वेळी तुम्ही तेवढंच घेणार, अॅक्युरेट घेणार, एकदम अॅक्युरेट. सॅम्पल नंबर 1, सॅम्पल नंबर 2, सॅम्पल नंबर 3. तर याच्यामध्ये तुम्हाला 3 वेळा तुम्ही टेस्ट केली, तुम्हाला काय भेटलं? मास ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन किती भेटला पहा. आता मी रिडिंग देतोय तुम्हाला. पहिल्या वेळी जर तुम्हाला भेटला फॉर एक्झाम्पल 2.25 ग्रॅम, दुसऱ्या वेळी जर तुम्हाला भेटला 2.29 ग्रॅम, आणि तिसऱ्या वेळी जर तुम्हाला भेटला 3.3 ग्रॅम. ह्या 3 रिंग आहेत तुमच्या. पहिल्या वेळी तुम्हाला एवढा 2.25 ग्रॅम तुम्हाला ऑक्सिजन भेटतोय. दुसऱ्या वेळी तोच एक्सपेरिमेंट रन केला, 2.29 ग्रॅम भेटतोय. तिसऱ्या वेळी तोच एक्सपेरिमेंट रन केला, 2.33 ग्रॅम भेटतोय. तर आता तुम्हाला विचारलेलं आहे रिलेटिव्ह डेव्हिएशन. तुम्हाला काय विचारलेलं आहे? व्हॉट इज रिलेटिव्ह डेव्हिएशन और व्हॉट इज ऍब्सोल्यूट डेव्हिएशन? रिलेटिव्ह डेव्हिएशन काढण्यासाठी तुम्हाला परत तीच प्रोसिजर करायची. आता पहिल्यांदा तुम्ही काय करणार पहा. पहिल्यांदा काय करणार? मीन कॅल्क्युलेट करणार. पहिले टार्गेट काय असणार तुमचं? या 3 व्हॅल्यूचा मीन आला पाहिजे. मीन आला का प्रत्येक रिडिंगचं डेव्हिएशन काढायचं. तुम्ही त्याला ऍब्सोल्यूट डेव्हिएशन म्हणणार आणि तेच डेव्हिएशन मीनशी कम्पेअर करून इंटू 100 केलं तर तुम्हाला काय भेटणार आहे? रिलेटिव्ह डेव्हिएशन. कसं काउंट करणार पहा. जमेल प्रत्येकाला? येस सर. जमेल का प्रत्येकाला? Yes. करा. ओके, मीन काय येतोय बघा. मीन काय येतोय पहिल्यांदा? मीन इज इक्वल्स टू 2.29. Yes, sir. मीन इज इक्वल टू जी मधली रिडिंग आहे ती मीन असणार आहे जर डिफरन्स सेम असेल तर. मीन काढण्यासाठी 2.25 प्लस 2.29 प्लस 2.33 डिवायडेड बाय 3 म्हणजे मीन काय भेटला? 2.29 ग्रॅम इज अवर मीन फॉर दिस केस. मीन व्हॅल्यू भेटली. फिजिक्स मध्ये झाले, मॅथमॅटिक्स मध्ये सिंपल मॅथमॅटिक्स यूज करतोय आपण, त्यामुळे हे काय फार अवघड नाही. फक्त हे 2-3 शब्द लक्षात ठेवा. डेव्हिएशन, मीन. 2.29 is the mean absolute deviation. मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन काढायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा प्रत्येक केस मध्ये तुम्हाला काय करावं लागेल? ऍब्सोल्यूट डेव्हिएशन काढायला लागेल. ठीक आहे, आपण ऍब्सोल्यूट डेव्हिएशनला इथं चार्ट लिहूयात. व्हॉट इज ऍब्सोल्यूट डेव्हिएशन? ऍब्सोल्यूट डेव्हिएशन काय असेल? पहिल्या केसमध्ये बघा 2.29 ग्रॅम आहे. 2.29 ग्रॅम आहे म्हणजे इथे कितीचा डिफरन्स आहे? ऍब्सोल्यूट डेव्हिएशन आपण मोड मध्ये लिहितो, मॉड्युलस मध्ये लिहितो. व्हॅल्यू पॉझिटिव्हच पाहिजे. कितीचा डिफरन्स आहे? 0.04. इथं मीन व्हॅल्यू आहे.
मीन व्हॅल्यू पासून पहिल्या रिडिंगचा डिफरन्स किती 0.04, दुसऱ्याचा किती 0.00, तिसऱ्याचा किती 0.04. हे कशामध्ये असणार आहे, ग्रॅम मध्ये असणार. युनिट सेमच असणार आहे प्रत्येकाला. ऍब्सोल्यूट डेव्हिएशन मिळाला आपल्याला. आता आपण जर ऍब्सोल्यूट डेव्हिएशन मिळालं तर आपण याचा पण मीन काढू शकतो. मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन, मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन काय भेटेल आपल्याला 0.04 प्लस 0.00 प्लस 0.04. 3 क्वांटिटी आहेत म्हणून 3 ने डिवाइड करणार आपण. 4 प्लस 4 काय मिळणार 0.08 डिवायडेड बाय 3. काय आन्सर भेटणार आहे आपल्याला? काय आलं मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन? 0.0266. 0.0266. दिस इज अवर मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन. रिलेटिव्ह डेव्हिएशन विचारलंय तुम्हाला. रिलेटिव्ह डेव्हिएशन काय फॉर्म्युला आहे रिलेटिव्ह डेव्हिएशनचा? मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन, मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन डिवायडेड बाय मीन इंटू सिम्पली 100. मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन हे तुम्ही काउंट केलं 0.0226. मीन कुठं होता आपला? इथं काउंट केलाय. ऑब्झर्वेशनचा रिडिंगचा मीन आहे 2.29 इंटू 100. ही व्हॅल्यू काय मिळणार पर्सेंटेज मध्ये? हे ग्रॅम होतं, हे ग्रॅम होतं, हे एकमेकाला कॅन्सल होतं. जे काही पर्सेंटेज मध्ये मिळेल तुम्हाला ते काय असणार? रिलेटिव्ह 1.161. 1.161 एवढं पर्सेंटेज मध्ये आपलं रिलेटिव्ह डेव्हिएशन होतं. आणखी कुणाचं? आणखी कोणी फाइंड आउट केलं बघा? सेम येतंय का चुकलेलं आहे? Do it fast or time is over. Our syllabus is going very slowly, slow and slow. असा कधी सिलेबस कंप्लीट व्हायचा? थोडं फास्ट गेलं पाहिजे आपल्याला. सर यस माझं 0.98 आलं. गौरंगी 0.98 आलेला आहे. 0.98%. अजून कोणाचं काय वेगळं आन्सर येतंय बघा? सर माझं सर सर 1.61. सर 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 ऐका ना, हा तुम्ही इथं हे रॉंग लिहिलंय वरती. wrong लिहिलंय? मीन ऍब्सोल्यूट डेव्हिएशन 0.0266 आहे. तुम्ही 0.0226 लिहिलंय. इथे 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 या बाजूला अच्छा इथे. इथं का? हो, ठीक आहे. म्हणून त्यांचं चुकलंय. ओके 266 करा रे. 266 करा. बघा किती लक्ष आहे तुमचं. माझं चुकलं तरी तुमचं चुकायला नाही पाहिजे. बरोबर का? आहे का लक्ष? 266 चुकल्यानंतर लक्षात यायला नाही पाहिजे, अगोदर लक्षात यायला पाहिजे. 61. काय आता हे येतंय का? आता हे येतंय हो हो सर. नंतर? ठीक आहे. तर हे काय असणार आहे आपलं 1.16 ने आपलं काय झालेलं आहे? डिफ्लेक्शन झालेलं आहे. पुढच्या लेक्चरला आपल्याला पाहायचं आहे सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय. झाले का रे फिजिक्स मध्ये सिग्निफिकंट फिगर्स? झाले No. सिग्निफिकंट फिगर? नाही झालं? ठीक आहे. तर आपण पाहूयात सिग्निफिकंट फिगर्स म्हणजे काय, मिनिंगफुल डिजिट्स कशाला म्हणतो आपण. तर हे सगळं आपण लेक्चर मध्ये पाहूयात. मला सांगा आतापर्यंत जेवढं झालंय तेवढं प्रत्येकाला समजलंय का? एव्हरीवन रिप्लाय मी. येस सर. आणि दुसरी काय महत्वाची सूचना एक काय दिली मी, जो पार्ट तुम्हाला लक्षात येत नाही परत एकदा युट्यूब वरती पहा, व्यवस्थित हेडफोन लावून शांत डोक्याने परत रिपीटेडली जर तुम्ही तेच ऐकलं तर तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. एकदा नाही कळलं दोनदा ऐका. आपल्याकडे सोय आहे, मला डबल सांगायला नाही लागत. का नाही सांगायला लागत? युट्यूब वरती लाईव्ह स्ट्रीमिंग होतं, लेक्चर सेव्ह राहतात आपल्या ऑनलाईन चॅनलला. ग्रुपवरती लिंक दिलेली आहे, मॅट्रिक्स ऑनलाईन 3 म्हणून तुम्ही काय करू शकता, चॅनल सर्च करू शकता. त्याच्यावरती प्रत्येक लेक्चर आहे, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथमॅटिक्स आहे. तर ते लेक्चर तुम्ही काय करा, परत तेवढा पार्ट, तेवढा प्रॉब्लेम, तेवढा एखादा कन्सेप्ट, तेवढी एखादी कन्सेप्ट असेल तर तुम्ही पाहू शकता. आणि व्यवस्थित ह्या बेसिक कन्सेप्ट आहेत पहिल्या 3 चॅप्टर मध्ये, ह्या इथंच काय करायच्या, क्लिअर करायच्या आणि मग पुढे जायचं. एकदा पुढे गेलो आपण, रिॲक्शन शिकतोय, कन्सेप्ट शिकतोय, तर प्रत्येक वेळी ह्या गोष्टी, प्रत्येक वेळी कसं लिहायचं, प्रत्येक वेळी मीन कसा काढायचा हे सांगितलं जात नाही. तर तुम्ही इथंच क्लिअर करा. प्रत्येक वेळी डाऊट घेऊन पुढे नका जाऊ. इथं चुका विचारा, एकदा नाही 100 वेळा विचारा. जे समजत नाही ऑप्शन दिले आहेत मी तुम्हाला, व्हॉट्सअपवरती डिरेक्टली तुम्ही मेसेज करू शकता. एखादा क्वेश्चन, एखादी कन्सेप्ट डायरेक्ट फोटो काढून मला तुम्ही पाठवू शकता. वाचताना जर कधी तुम्हाला रिडिंग करताना अडचण आली तर खूप सारे ऑप्शन सांगितलेत मी तुम्हाला. डिरेक्टली तुम्ही मला टाका, काय असेल तर लाईव्ह लेक्चर मध्ये कधीही तुम्ही विचारा मला, कधी काय अडचण असेल किंवा एखादा पार्ट समजला नाही आपण इथंच रिपीट करू, 2 वेळा 3 वेळा करू.
पण या प्रॉब्लेम्स आणि विथ डाऊट्स आपल्याला पुढे जायचं नाहीये. तुमचा प्रत्येक प्रॉब्लेम जो आहे तो इथंच सॉल्व्ह केला जाईल किंवा चॅप्टर संपल्यानंतर. आणि पहिल्या चॅप्टरचं लक्षात आहे का काही? विसरले दुसरा चालू झाल्यानंतर? पहिल्या चॅप्टरचा स्टडी करा, त्याच्यावरती आहे. आपण टेस्ट घेणार आहोत. 30 MCQ चे आपण काय घेणार आहोत? टेस्ट घेणार आहोत. तुम्हाला लॉग इन आयडी पासवर्ड दिला जाईल, टायमिंग दिलं जाईल. त्या टायमिंग मध्ये तुम्ही ऑनलाईन काय करायचे आहे? टेस्ट सॉल्व्ह करायचे आहेत. तर त्याचं जे काही शेड्यूल आहे ते पण देणार आहोत आपण. जेवढ्या काही चुका होत्या ते इथं करा, पण डाऊट घेऊन पुढे नका जाऊ. काही डाऊट्स असतील तर न घाबरता किंवा न लाजता विचारा. ओके, एव्हरीवन गॉट दिस? कॅन यू स्टॉप? Can we stop this Yes, sir. session? Yes. Okay, so have a nice day. Bye bye to everyone. थँक्यू Thank सर. Thank बाय you, sir. सर. Okay, bye.